नाशिकमधील अनेक रेशन दुकानं बंद आहेत। सर्व्हरमध्ये अडचणी येत आहे। दुकानांवर बंदचा फलकही लावण्यात आला आहे। तर रेशन पुरवठा ऑफलाईनचे आदेश देण्यात आलेत। कागदावरच यावेळेस हे संपूर्ण आदेश असल्याचं बघायला मिळतंय। कमिशन कमी मिळत असल्यानं ऑफलाईनला विरोध केला जातोय। नाशिकमधील अनेक रेशन दुकानं सर्व्हरच्या अडचणी येत असल्यानं बंद आहेत। ऑफलाईन धान्य पुरवठ्याचे आदेश केवळ कागदापुरतेच देण्यात आले आहेत। ऑफलाईन धान्य पुरवठा केल्यास दुकानदारांना 70 रुपये कमिशन मिळतं आणि तेच ऑनलाईन केल्यास 150 रुपये दिले जातात। यासोबतच ऑफलाईन संदर्भात योग्य ते निर्देश शासनाकडून न देण्यात आल्यानं रेशन धान्य दुकानदारांनी ऑफलाईनला मात्र विरोध केलाय। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूया। ई-पॉज मशीनला काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि यामुळे जवळपास 16 दिवसांपासून नागरिकांना राशन जे आहे ते मिळत नाहीये। यासोबतच आज जर आपण बघितलं तर नाशिक शहरातील अनेक राशनची जी दुकानं आहेत ती अशा प्रकारे आज उघडलीच नाही आहेत असं देखील बघायला मिळतं। आपण जर बघितलं तर मी आत्ता जुने नाशिक परिसरामध्ये आहेत आणि समोर आपण हे दुकान बघत आहोत। खरं तर यांची वेळ जी आहे ती सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते 7 अशी यांची वेळ आहेत। मात्र आता जवळपास सकाळचे 10:30 वाजलेत, मात्र अजूनही हे दुकान जे आहे ते उघडलं गेलं नाही आहे। यासोबतच आपण इथेच एक सूचना जर बघितली तर या काळ्या भिंतीवरती खडून एक सूचना देखील लिहिण्यात आलेल्या आहेत। मशीन बंद आहे, सर्व्हर डाऊनची समस्या आहेत, त्यामुळे येताना फोन करून येणे असं देखील इथं सूचना जी आहे ती देण्यात आलेली आहेत। जवळपास हेच नाही तर शहरातील अनेक दुकानं जी आहेत ती अशा प्रकारे आज बंदही दिसून येत आहेत आणि यामुळे नागरिकांचे मोठे हाल हे होत आहेत। शासनाने आता ही समस्या बघतात ऑफलाईन राशन देण्यास दुकानदारांना सांगितले तसे आदेश देखील काढलेले आहेत। मात्र ऑफलाईनमध्ये कमिशन जे आहे ते कमी मिळत आहेत। यासोबतच इतर काही कारणास्तव रेशन दुकानदारांनी या ऑफलाईनला विरोध हा केलेला आहे आणि ऑनलाईन अडचण जी आहे ती तात्काळ दूर करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीतच या सर्व अडचणींचा सामना हा नागरिकांना करावा लागत असून आता नक्की हा सर्व पुरवठा जो आहे तो कधी सुरळीत होणार आणि आम्हाला राशन तरी कधी मिळणार असाच प्रश्न आता नागरिक उपस्थित करतायत। कॅमेरामॅन विकी पारसो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।